पुणे म्हाडा मंडळाची जी 13,300 घरांची जी लॉटरी येणार आहेत, येणाऱ्या काही दिवसामध्ये, या लॉटरीमध्ये जी घरे सांगण्यात आलेली आहेत, ते कोणत्या लोकेशनची असणार आहेत, फॉर्म कसा भरायचा, पेमेंट कसं करायचं, घराचे हप्ते कसे भरायचे, परत हा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी, हे सर्व माहिती आपण वेळोवेळी या चॅनलवरती देणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जसेच म्हाडा लॉटरीची जी नोटिफिकेशन येणार आहेत पुणे महामंडळाची, त्याची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत जाणार. जसे की पुणे महामंडळ झालं, मुंबई महामंडळ झालं, कोकण महामंडळ झालं, नाशिक महामंडळ झालं, छत्रपती संभाजीनगर महामंडळ झालं, त्यानंतर नागपूर महामंडळ झाले. याच्यामध्ये जी घरे असतात, जी म्हाडा लॉटरीमध्ये जी घरे निघत असतात, त्याची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असते. जसे की 15% सर्वसमावेशक घरं, 20% सर्वसमावेशक घरं, परत 50% सर्वसमावेशक घरं आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, जे म्हाडातर्फे जी घरे मिळत असतात, ज्या आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? आताच एक जस्ट जी कोकण महामंडळाची जी लॉटरी निघालेली आहे, या लॉटरीमध्ये जी घरं सांगण्यात आलेली 5,285 घरं, त्या लॉटरीला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण की कोकण महामंडळामध्ये नवी मुंबईमधील जे लोकेशन सांगण्यात आलेले आहे, नेरूळ, सानपाडा, दिघागाव, अशी जी प्राईम लोकेशनची घरं आहेत, इथे करोडो रुपयाची घरे आपल्याला 15 ते 23 लाखाच्या दरम्यानमध्ये मिळणार आहेत. आता या 15 दिवसामध्ये यांना मुदतवाढ देण्यात आली. म्हणजे तुम्हाला आता 12 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता आणि 15 सप्टेंबर पर्यंत पेमेंट करू शकता. 22 तारखेला जो पहिला ड्रॉप लागणार आहे, जे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, काही चुकी असेल तर किंवा फॉर्म म्हणजे तुमचं भरलेला फॉर्म हा व्यवस्थित आहे की नाही, याची पण तुम्हाला तिथे माहिती मिळणार आहे. त्यानंतर 24 तारखेला याची अंतिम यादी लागणार आहे 24 सप्टेंबरला आणि 9 तारखेला ही सोडत लागणार आहे. 9 ऑक्टोबर, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे. ज्यांना फॉर्म भरायचा ते फॉर्म भरू शकता, कारण की 15 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे. करोडो रुपयाचे घर आहेत, इथे तुम्हाला 14 लाख ते 23 लाखाच्या दरम्यान मध्ये मिळणार आहे. तर आता ही जी घरे उपलब्ध करून देणार आहेत म्हाडा कोकण मंडळाची, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला मी ऑलरेडी कोणत्याही महामंडळाचा तुम्ही फॉर्म भरा. कोकण महामंडळाचा फॉर्म भरा, मुंबई महामंडळाचा फॉर्म भरा, छत्रपती संभाजीनगर, पुणे महामंडळ. फॉर्म भरण्याचा जो फॉर्मॅट आहे तो एकच आहे. म्हणजे फॉर्मची जी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड जे असते, स्टेप बाय स्टेप तुम्हाला करावं लागते. जस्ट ज्यांना कोकण महामंडळाचा फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ मी जो हा व्हिडिओ याची डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शन जो बॉक्स असतो तिथे ही लिंक देणार आहे. ज्यांना फॉर्म भरायचा असेल तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप मी सांगितलं. हाच फॉर्म जो पुणे महामंडळाचा येणार आहे, याच्यामध्ये सेम सुद्धा हीच प्रोसेस राहणार आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला कागदपत्र कोणती हवी असेल, जर तुम्हाला पुणे महामंडळामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल किंवा आता जी कोकण महामंडळाची लॉटरी चालू आहे याच्यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, जर जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. कारण की तुम्हाला फॉर्म भरताना ओटीपी येतो. पॅन कार्ड, आधार कार्डवरती जे नाव आहे ते पॅन कार्डवरती असणे आवश्यक आहे. त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. डोमेसाइल सर्टिफिकेट हे तुमचं 2018च्या नंतर काढलेलं असावं. कारण 2018च्या पूर्वी जे डोमेसाइल काढलेलं आहे त्यावरती बारकोड नाही. आता 2018च्या नंतर ज्यांनी डोमेसाइल काढलेलं आहे त्यावरती बारकोड आहे. कारण की तुम्ही म्हाडा मंडळाचा जो फॉर्म भरतो, जेव्हा आपण तो डॉक्युमेंट अपलोड करतो, ते डॉक्युमेंट अपलोड स्कॅन होते. स्कॅन केल्यानंतर ते कॅप्चर केलं जाते. त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे, त्यानंतर ते तुम्हाला प्रोसेस होतं ते. तिथून तुम्ही एकदा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर 2 ते 3 दिवसांचा वेळ लागतो. त्यानंतर ITR, जे नोकरी करत असाल त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न जे CA कडे तुम्हाला फाईल करून घ्यावी लागते. म्हणजे तुमचं इन्कम किती आहे, ग्रॉस इन्कम, त्यानंतर तुमचं डिडक्शन वगैरे ते सर्व त्याच्यामध्ये दिसते. तुम्हाला ती इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल आहे, जे फर्स्ट पेज आहे, ते तुम्हाला अपलोड करावे लागतात. जे नोकरी करत नसाल त्यांच्यासाठी जे तहसीलदार असतात, तहसीलदारकडून तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट घ्यावे लागते. अविवाहित असेल तर त्यांच्याकडून तुम्ही किंवा जर तुम्ही काही बिझनेस करत असाल तर तुम्हाला तहसीलदाराकडून इन्कम सर्टिफिकेट घ्यावे लागते. जर विवाहित आहेत, विवाहितसाठी सुद्धा हीच प्रोसेस आहे, पण त्यांच्यासाठी डॉक्युमेंट वेगळे आहेत. जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे, पॅन कार्ड, डोमेसाइल सुद्धा 2018च्या नंतर असणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तुमचं तहसीलदाराचं जे उत्पन्न प्रमाणपत्र. त्याच्यानंतर तुमची पत्नीचे आधार कार्ड, पॅन कार्ड. तुम्ही जर नोकरी करत असेल तर पत्नीचं सुद्धा तुम्हाला तिथे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तुमचं उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराकडून घेणे आवश्यक आहे. तर अशी हे तुम्हाला म्हाडा लॉटरीमध्ये जे डॉक्युमेंट असतात, विवाहित अविवाहित यांच्यासाठी आपण सांगितलेले आहे. आता या म्हाडा लॉटरीमध्ये पुण्यामधील जे कोणते लोकेशन असणार आहेत, या लॉटरीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची जी घरे सांगण्यात आलेली आहेत, जे ABP माझा, झी 24 तास, परत सोशल मीडियावरती जे झी 24 तासचं जे पेज आहेत, परत इंग्लिश न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही बातमी आलेली आहे. तर तुम्ही आतापासूनच तयारी करा. जर आतापासून कागदपत्र तयार केले तर तुम्हाला नंतर मग तुमची धावपळ होणार नाही. याच्यामध्ये जे असतात फॉर्म
प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेची घरे म्हणजे कशी, जी म्हाडा लॉटरीमध्ये जी घरे असतात ते ऑलरेडी 2.5 लाख रुपये कमी करून दिलेले असतात. म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची जी 2.5 लाखाची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरी असतात. ईडब्ल्यूएस कॅटेगरी, एल-आय-जी कॅटेगरी, त्यानंतर तुमचं इन्कम ईडब्ल्यूएससाठी 6 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. एल-आय-जीसाठी 6 लाखाच्या वरती इन्कम असणे, एम-आय-जी आणि एच-आय-जी. एम-आय-जीसाठी तुम्हाला 9 लाखाच्या आत इन्कम असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे एच-आय-जी असते त्यांचं 12 लाखाच्या वरती इन्कम असणे आवश्यक, असे इन्कम कॅटेगरी असतात. हे सर्व आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता या पुणे महामंडळाची जी लॉटरी येणार आहे जवळ 13,000ची, आता या लोकेशन कोणती असणार आहे ते आपण आता जे सोशल मीडियावरती जे बातमी आली ते पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे सुद्धा जे नोटिफिकेशन आहे, जी लॉटरी निघत असते त्याची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण ती आता बातमी बघू. आता पुण्यात मिळणार परवडणारी घरे, ही आहे लोकेशन. म्हाडामुळे साकार होणार अनेकांचं स्वप्न. नवं घर खरेदी करण्याचा विषय तो तेव्हा आपल्याला आर्थिक जुळवाजुळव करताना बऱ्याच जणांची दमछाक होते. अशा परिस्थितीमध्ये म्हाडा, सिडको यांसारख्या संस्थांच्या गृहयोजनांचा सामान्यांना मोठा दिलासा दिलात. अशीच एक योजना पुणे जिल्ह्यात साकारली जाणार असून म्हाडांच्या या योजनेमुळे अनेकांच्या खिशाला परवडणारी घरे म्हणजे उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्यात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने जो मोठा प्रकल्प हाती घेतलाय, हा गृह योजनेसाठी खेड आणि मुळशी तालुक्यात सुमारे 57 एकर सरकारी गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने म्हाडाला सुपूर्द केलेली आहे. म्हणजे म्हाडाला जे 57 एकरची जमीन मिळालेली आहे, त्या 57 एकरच्या जमिनीवरती म्हाडा हा जो 13,300 घरांचा जो गृह प्रकल्प आहे हा उभारणार आहे. या जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्प्याटप्प्याने 13,301 घरं बांधण्यात येणार आहेत. म्हणजे अशी पूर्ण माहिती देणार आहे. अलीकडेच आता सिडको महामंडळाची सुद्धा जम्बो लॉटरी येणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा जी लॉटरी सांगण्यात आली आहे मुंबईमध्ये, जे नवी मुंबईमधील जे सिडकोचे प्रकल्प असतात, येथे जवळपास 22,000 घरांची लॉटरी आहे. याच्यामध्ये सुद्धा प्राईम लोकेशनची घरे असणार आहेत. तुम्ही या लॉटरीमध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकता. याची पण जशी बातमी येणार आहेत, जसं पीडीएफ येणार आहेत सिडको महामंडळाचे, त्याची पण माहिती आपण वेळोवेळी या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत जाऊ. पुढच्या पेजला आपण जाणार आहोत. पुण्यातील रोहकल येथे 8,000 घरं, मुळशीतील नेरे गावात 5,000 घरं अशी घरे उभारली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 2,194 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील ह्या वर्षामध्ये ही घरे बांधकाम पूर्ण करून ती सामान्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत, असे म्हाडाने सांगितलेले आहे. तर अशी ही म्हाडा मंडळाची जी लॉटरी निघालेली आहे, जी म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये म्हाडा मंडळ जे आहेत त्यांची जी लॉटरी आहे ते आपल्यापर्यंत जशी माहिती येणार तशी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम करत जाऊ. तर तुमच्या मनामध्ये जर काही लॉटरीविषयी काही प्रश्न असतील, काही कागदपत्रांविषयी, फॉर्म भरण्याविषयी, तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.